संसदेत। और मैं आपके माध्यम से इस सदन के माध्यम से सदन को आश्वस्त करना चाहता हूं कि मिनिमम सपोर्ट प्राइस पर किसान का पूरा उत्पाद खरीदा जाएगा। ये मोदी की सरकार है और मोदी की गारंटी पूरा करने की गारंटी है। मग कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल का विकावा लागतोय? कापूस आणि सोयाबीनला मोदींची खरेदीची गॅरंटी नाही का? बरं, कापूस आणि सोयाबीनचं सोडा, कृषी मंत्री सांगतात त्याप्रमाणे आपली ज्वारी, मूग, उडीद, तूर, हरभरा या पिकांची पूर्ण खरेदी सरकारनं हमीभावानं केली का? बरं, मागचंही जाऊ द्या, आता आपली तूर आणि हरभरा बाजारात येईल, मग सरकार मोदींच्या गॅरंटीप्रमाणे या मालाची पूर्ण खरेदी हमीभावानं करणार का? याची गॅरंटी मात्र अजूनही शेतकऱ्यांना नाही आहे। मग कृषी मंत्री संसदेत छाती ठोकून दावा करत असले तरी खरं हे आहे की सगळ्या शेतीमालाची खरेदी ही फक्त नावापुरती केली जाते, पण खोटं बोला पण रेटून बोला असं काहीसं मोदी की गॅरंटीवरून सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे। आता